नमस्कार. बाप्पाच्या आगमनाची आतुरता व घरातील लगबग. संपूर्ण घर स्वच्छ करून आपण बाप्पांच्या स्थापनेची तयारी धूमधडाक्यात करतो. बाप्पाची सजावट ही इतरांपेक्षा वेगळी कशी दिसावी यासाठी अतोनात प्रयत्न करतो. 10 दिवस भक्तिमय वातावरणात मनोभावे बाप्पांची सेवा करतो. जेव्हा विसर्जनाचा दिवस येतो त्या दिवशी बाप्पांना निरोप देताना आपल्याला खूप दुःख होते, पण हे दुःख आपले फक्त तात्पुरते असते असं मला वाटते. जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्त्या पुलावरून फेकून देतात तेव्हा ही भक्ती का बरं आडवी येत नाही, मला हा प्रश्न पडलाय. आणि आपल्याला ह्या गोष्टीमध्ये बदल आणावा लागेल. विसर्जन करणे ही पद्धतच चुकीची आहे, परंतु त्यासाठी खूप मोठा काळ जाईल आणखीन, कारण एवढ्या लवकर ह्या गोष्टी लक्षात येणार नाहीये. देवाची विसर्जन होल्याला सर्वांना आहे, तरी आपण विसर्जन करतो तर ठीक आहे, परंतु मग त्यासाठी आपल्याला थोडे वेगळे प्रयत्न करावे लागेल. शाडू मातीच्या मूर्ती आणा. बऱ्याच घरात आणतात, पण ज्या घरात आणत नाही त्या मूर्त्या व्यवस्थित नसतात, ह्या नसतात, परंतु त्याही मूर्त्या आता व्यवस्थित सुबक अशा आकृतीत तयार होतात आणि त्या मूर्त्या आणायला काहीच हरकत नाही. आणि परत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विसर्जित करा. आणि ज्यांच्या घरी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहे त्यांनी कृत्रिम तलावात किंवा घरातच विसर्जन करा, अशी सर्वांना माझी विनंती आहे. बदल हा आपल्यापासूनच त्याची सुरुवात, बदल हा एकदम होत नसते, त्याची सुरुवात आपल्यापासूनच करावी लागते. माझी अजून एक अशी विनंती आहे गणेश मंडळाच्या गणेश भक्तांना, विसर्जनाच्या दिवशी डीजेवर विचित्र गाणे लावू नका. देवाचे गाणे लावून भक्तिमय वातावरणात बेधुंद होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद.